अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते. नॅचरल सुरुवात करते. म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती असेल की येत्या 15 एप्रिल 2026 या दिवशी आलेला आहे बुधवार, आणि या दिवशीची स्वामी समर्थ महाराजांची म्हणजेच ब्रह्मांड नायकांची पुण्यतिथी आलेली आहे. आणि या पुण्यतिथी निमित्त 9 एप्रिल पासून ते 15 एप्रिल पर्यंत अखंड नामजप यज्ञ सप्ताहाला सुरुवात होणार आहे. आता या अखंड नामजप यज्ञ सप्ताह म्हणजेच काय, तर श्री गुरुचरित्र ग्रंथाचं वाचन या 7 दिवसांमध्ये किंवा सप्ताहामध्ये होत असतं. आता खूप लोकांचे असे कमेंट्स येतात की ताई आम्हाला 9 एप्रिल पासून सप्ताहामध्ये श्री गुरुचरित्र ग्रंथाचं वाचन करायला जमणार नाही आहे, किंवा तुमच्या घरामध्ये काही कार्यक्रम असतील किंवा तुम्हाला त्यावेळेस काही मासिक धर्म किंवा इतर काही गोष्टी असेल की जेणेकरून त्या सप्ताह काळामध्ये म्हणजेच 9 एप्रिल पासून ते 15 एप्रिल पर्यंत तुम्ही सप्ताह काळात वाचन करू शकणार नसाल किंवा पारायण करू शकणार नसाल, तर आपल्याला त्या निमित्त म्हणजे पुण्यतिथी निमित्त आपल्याला अगोदर आपल्याला जर पारायण करायचं असेल म्हणजे 9 तारखेच्या अगोदर जर पारायणाला आपल्याला सुरुवात करायची असेल तर कधी करता येईल, किंवा आपल्याला जर पुण्यतिथीच्या नंतर पारायण करायचं असेल समजा, तर आपण कधी पारायण करू शकतो याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओ देणार आहे. नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित कळेल. तर मंडळींनो, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सप्ताह काळ म्हणजेच अखंड नाम जप यज्ञ सप्ताह काळ, या सप्ताह काळ म्हणजेच काही 7 दिवसांचा हा काळ असतो. सोबतच बघायला गेलं तर आता श्री स्वामी समर्थांची पुण्यतिथी असेल किंवा दत्त जयंती असेल, या निमित्त श्री गुरुचरित्र ग्रंथाचं वाचन प्रत्येक दिंडोरपेठ स्वामी समर्थ केंद्रामध्ये हे होत असतं. आणि स्वगृही सुद्धा भरपूर सेवेकरी भक्त हे श्री गुरुचरित्र ग्रंथाचं वाचन करत असतात. आता दत्त जयंतीच्या वेळेस कसं असतं, दत्त जयंतीच्या वेळेस आपल्या 7 दिवसांचा म्हणजे 7व्या दिवशी आपली वाचन समाप्ती होते, पण 7व्या दिवशी दत्त जयंती असल्यामुळे त्या दिवशी आपला उपवास असतो, त्यावेळेस आपण उद्यापन करू शकत नाही, म्हणून आपल्याला 8 दिवसांचा हा सप्ताह काळ होतो दत्त जयंती निमित्त. पण श्री स्वामी समर्थ माझी पुण्यतिथी ज्यावेळेस असते किंवा आता येणार आहे, त्यावेळेस हा सप्ताह काळ जो आहे तो फक्त आणि फक्त 7 दिवसांचाच असतो. 8व्या दिवशी उद्यापन होत नाही. का? कारण की पुण्यतिथी दिवशी आपण काही उपवास वगैरे करत नसतो, त्यामुळे 7व्या दिवशी म्हणजे 15 एप्रिललाच आपलं वाचन समाप्ती सुद्धा होणार आहे आणि उद्यापन सुद्धा होणार आहे. त्यामुळे हा 7 दिवसांचा अखंड नामजप यज्ञ सप्ताह काळ म्हणजेच श्री गुरुचरित्र ग्रंथाचं वाचन हे अत्यंत प्रभावी असणार आहे. प्रत्येकाने यामध्ये सहभाग घ्यावा आणि जास्तीत जास्त प्रयत्न करा की सामूहिक पद्धतीने सेवेमध्ये केंद्रामध्ये सहभाग घेता येईल, याच्याकडे जास्त लक्ष द्या, जेणेकरून त्या सामूहिक पद्धतीने जे काही सेवा होतात केंद्रामध्ये या 7 दिवसामध्ये दिवस रात्र ज्या सेवा होत असतात, त्यामध्ये जे काही ऊर्जा असते ती ऊर्जा खरंच सांगते इतर वेळेस मिळत नाही, आणि ते पुण्य सुद्धा तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात प्राप्त होणार आहे. म्हणून ही संधी चुकवू नका. आता त्यातल्या त्यात तुम्हाला 9 एप्रिल पासून ज्यांना गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करता येणार नाही आहे, त्यांनी काय करायचं, तर त्यांनी अगोदरच तुम्हाला पारायण तुम्ही करू शकता. हो, तुम्ही 9 तारखेच्या अगोदर सुद्धा पारायणाला सुरुवात करू शकता, काही हरकत नाही. फक्त काय आहे, पुण्यतिथी निमित्त तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांना फक्त सांगायचं आहे की बा मी पुण्यतिथी निमित्त अगोदरच पारायण करते आहे, नंतर तुमचे काही कार्यक्रम किंवा इतर काही जे काही असतील अडचणी त्यामुळे तुम्ही ते पारायण करू शकणार नसाल सप्ताह काळात. त्यामुळेच महत्व कशाला आहे, तुम्ही सेवा करत आहात, पारायण करत आहात, ही मनापासून श्रद्धेने, आणि तुमच्या मनामध्ये इच्छा व्यक्त होते आहे, इच्छा उत्पन्न होते आहे की मला पारायण करायचं आहे, काहीतरी सेवा करायची आहे, तर नक्कीच मी सांगेल तुम्ही अगोदर सुद्धा पारायण सुरू करू शकता. आता समजा आज 29 मार्च तारीख आहे, आज कामदा एकादशी सुद्धा आहे. आता ज्यांना कोणाला इच्छा असेल त्यांनी उद्या 30 तारखेपासून म्हणजे 30 मार्च पासून सुद्धा तुम्ही श्री गुरुचरित्र ग्रंथाच्या वाचनाला पारायणाला सुरुवात करू शकता. 30 तारखेला उद्या सोमवार आहे, उद्या सोमप्रदोष पण आहे, आणि उद्यापासून जर तुम्ही पारायणाला सुरुवात केलं तर 30, 31, 1, 2, 3, 4 तुमचं बरोबर 1, 2, 3, 4, 5, 6, 7 म्हणजे 5व्या दिवशी म्हणजे 5 एप्रिलला तुमचं रविवार आहे, त्या दिवशी चतुर्थी पण आहे, त्या दिवशी तुम्ही उद्यापन करू शकता आणि समाप्ती देखील करू शकता. हे तुम्हाला उद्या जर तुम्ही पारायणाला सुरुवात केली, तुम्ही वाचनाला सुरुवात जर उद्या केली 30 एप्रिल पासून, तर तुम्हाला 5 एप्रिलला तुमचं उद्यापन आणि समाप्ती पूर्ण होते. त्यानंतर जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही 6 तारखेला सुद्धा करू शकता, किंवा ज्यांना उद्या जमणार नाही आहे किंवा मग त्यांनी फक्त पौर्णिमेला सुरुवात करू नका पारायण, कारण की 1 आणि 2 तारखेला पौर्णिमा दाखवत आहे, त्यामुळे 1 आणि 2 तारखेला फक्त वाचनाला सुरुवात करू नका, आणि या दिवशी समाप्ती सुद्धा येऊ नये असं म्हणतात. अमावस्या आणि पौर्णिमेच्या दिवशी समाप्ती येऊ नये वाचनाची, उद्यापन येऊ नये, याची काळजी घ्यायची आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, पौर्णिमा जर 7 दिवसामध्ये आली वाचनामध्ये तर चालते, पण उद्यापन पौर्णिमेला येऊ नये आणि सुरुवात सुद्धा पौर्णिमेला करू नये असं आहे. त्याच्यामुळे आपल्याला 1 आणि 2 तारखेला सुरुवात करता येणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही 3 तारखेला सुरुवात करू शकता, 1, 2, 3, 4, 5, 6, 7
बरोबर तुमचं 9 तारखेला ज्या दिवशी सप्ताह सुरू होणार आहे त्या दिवशी तुमची समाप्ती येऊ शकते आणि त्यानंतर तुम्ही कधी पण पारायण करू शकता, काही हरकत नाही. 7 दिवसांचं फक्त हे पारायण असणार आहे. आणि फक्त आता मी एक सांगेल, आता काहींचा असा सुद्धा प्रश्न येईल की ताई आम्हाला आता पारायण करायला अगोदर सुद्धा सुरुवात करायला जमणार नाही आहे किंवा सप्ताह काळात म्हणजे 9 तारखेपासून सुद्धा सप्ताह काळात पारायण करायला जमणार नाही आहे, तर मग आम्ही पुण्यतिथी झाल्यानंतर पारायणाला सुरुवात करू का? हो, करू शकता, काही हरकत नाही. तुमच्या मनात फक्त इच्छा येणं हे खूप महत्वाचं आहे. आणि म्हणतात ना, जेव्हा मन पवित्र असतं, मन असता पवित्र सदाकाळ वाचावे गुरुचरित्र, त्यामुळे मन पवित्र आहे, सर्व अडचणी काही संकट वगैरे काही नाही आहेत, तर तुम्ही निर्विघ्नपणे पारायण सुरू करू शकता. आता फक्त एकच काळजी घ्यायची आहे, ती म्हणजेच काय, ज्या वेळेस पुण्यतिथी आपली 15 एप्रिलला आहे, 15 एप्रिलला पुण्यतिथी झाल्यानंतर लगेचच 16 एप्रिलला आपली 16 एप्रिलला रात्री अमावास्या सुरू होते आहे 8:12 आणि 17 तारखेला दिवसभर अमावास्या असणार आहे. त्यामुळे तुम्हाला जर पुण्यतिथीच्या नंतर तुम्हाला श्री गुरुचरित्र ग्रंथाचं वाचन सुरू करायचं असेल, पारायण करायचं असेल, तर तुम्हाला 16-17ला वाचन सुरू करता येणार नाही, कारण की अमावास्या आहे. त्यामुळे आणि ज्यांनी कुणी अधेमध्ये जर सुरुवात केली असेल वाचनाला, त्यांना सुद्धा सांगते किंवा 9 तारखेनंतर ज्यांनी वाचनाला सुरुवात केली आहे त्यांनी सुद्धा काळजी घ्यायची आहे की 16-17ला उद्यापन समाप्ती येता कामा नये. हे खूप मोठा नियम आहे, म्हणून सांगते आहे. व्यवस्थित विचार करून कॅलेंडर बघून तारीख बघूनच आपण पारायणाला सुरुवात करावी. तर 16-17 नंतर तुम्ही 18ला पारायणाला सुरुवात करा, शनिवार आहे चालेल. आणि शनिवार नंतर तुमचं उद्यापन कधीही आलं, समाप्ती कधी आली तरी सुद्धा चालेल, काही हरकत नाही. फक्त आपला अमावास्या आणि पौर्णिमेचीच फक्त आपल्याला काळजी घ्यावी लागते, म्हणून सांगते आहे. त्यामुळे खूप लोकांची कमेंट्स येत होते की ताई आम्हाला 9 एप्रिल पासून जो अखंड नामजप यज्ञ सप्ताहकाळ सुरू होत आहे त्यामध्ये आम्हाला सहभाग घेता येणार नाही, त्यामुळे आम्ही अगोदर पारायण करू का किंवा आम्ही नंतर पारायण केलं तर चालेल का? तर हो, तुम्ही अगोदर किंवा नंतर पारायण करू शकता. फक्त आपल्याला सांगितल्याप्रमाणे पुण्यतिथी संपली 15 तारखेला की 16-17ला अमावास्या आहे, त्या दिवशी सुरुवात करू नका आणि त्या दिवशी समाप्ती सुद्धा येता कामा नये. आणि प्रयत्न करा, बरं सांगते, प्रयत्न करा की अखंड नामजप यज्ञ सप्ताहकाळ जरी तुम्हाला श्री गुरुचरित्र ग्रंथाच्या वाचनाला पारायणाला नाही जमलं तरी सुद्धा इतर भरपूर सेवा असतात. यज्ञ याग 7 दिवस चालू असतो, प्रहर सेवा दिवस रात्र चालू असतात 7 दिवस, सोबत इतर सामूहिक पारायण सुद्धा चालू असतात. त्यामुळे तुम्ही त्याच्यामध्ये सुद्धा सहभाग घेऊ शकता. आणि या 7 दिवसांच्या सप्ताह काळामध्ये भरपूर इतर सुद्धा गोष्टी असतात केंद्रामध्ये करण्यासारख्या, त्या सुद्धा तुम्ही करू शकता. थोडा वेळ काढायचा दिवसभरातला आणि तुम्ही जाऊन केंद्रात त्यामध्ये सहभाग घ्यायचा आहे. म्हणून सांगते आहे की प्रहर सेवा असेल, यज्ञ याग असेल, सामूहिक पद्धतीचं पारायण असेल, जपमाळ असेल किंवा श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण असेल, या सेवा चुकवू नका. एक ऊर्जा देणारा हा सप्ताह काळ असतो. आणि आता नवीन मराठी वर्षाच्या सुरुवातीलाच हा आपल्याला सप्ताह काळ मिळालेला आहे आणि पारायणाची संधी मिळाली आहे. त्यामुळे येणारं पूर्ण वर्ष किंवा दत्त जयंतीपर्यंत आपलं पूर्णपणे संरक्षण हे आपल्या या पारायणामुळे होत असतं. एक ऊर्जा आपल्याला मिळत असते. म्हणतात ना किंवा सप्ताह काळ म्हणजेच काय, तर आपल्यातली सगळी निगेटिव्हिटी, सगळे नकारात्मक विचार, ऊर्जा पूर्णपणे नष्ट करण्याचा हा काळ असतो. आणि परत आपलं शरीर शुद्ध करून, परत पुण्य वाढवून आपलं परत एका सकारात्मक ऊर्जेकडे जाण्याची वाटचाल असते. आणि पूर्णपणे आपले जे काही म्हणतात ना, एक शरीर शुद्धीकरण असेल, मन शुद्धीकरण असेल, विचार शुद्धीकरण असेल, ते या पारायणाने होणार आहेत. सोबत तुमच्या ज्या काही अडचणी, संकट, त्रास असतील किंवा ज्या काही तुमच्या इच्छा पूर्ण करून घ्यायच्या असतील, दत्त माझ्याकडून, स्वामी समर्थ माझ्याकडून, त्या पूर्ण करून घेण्याचा हा काळ आहे. त्यामुळे नक्की संधी चुकवू नका. तर मला तरी वाटतं की आजच्या व्हिडिओत मी सांगितलेलं आहे तुम्हाला की आपल्याला पारायण अगोदर किंवा नंतर कधी सुरुवात करता येईल. पण 7 दिवसांचा हा सप्ताह काळ असेल, पण खूप काही देणाऱ्यातले असणार आहे. मी सुद्धा सहभाग घेणार आहे, त्यामुळे तुम्ही सुद्धा सहभाग घ्या, चुकवू नका ही संधी. अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली तर नक्कीच व्हिडिओ लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.